कसबा बावडा इथल्या डी.वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात आज प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ आणि विद्यार्थी पालक संवाद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। सुरुवातीला अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीनं डॉक्टर डी.वाय. पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर संजय डी. पाटील, विश्वस्त पृथ्वीराज संजय पाटील आणि कार्यकारी संचालक डॉक्टर ए.के. गुप्ता यांचं स्वागत करण्यात आलं। यानंतर डॉक्टर संजय डी. पाटील, पृथ्वीराज संजय पाटील, डॉक्टर ए.के. गुप्ता यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत श्री संत गजानन महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं। डी.वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संतोष चेडे यांनी कार्यक्रमाचा उद्देश विशद केला। यावेळी बोलताना डॉक्टर संजय डी. पाटील यांनी डी.वाय. पाटील शैक्षणिक संकुलातून शिक्षण घेऊन यशस्वी झालेले अनेक विद्यार्थी आज परदेशात नोकरी व्यवसाय करत असल्याचं सांगितलं। गेल्या 2 वर्षांपासून डी.वाय. पाटील ग्रुपनं गुणवंत विद्यार्थ्यांसाठी सौभाग्यवती शांतादेवी डी. पाटील मेरिट स्कॉलरशिप योजना सुरू केली आहे। यावर्षी महाविद्यालयाच्या 7 विद्यार्थ्यांची यावर्षीची फी माफ करत असल्याची घोषणा डॉक्टर संजय डी. पाटील यांनी यावेळी केली। कार्यकारी संचालक डॉक्टर ए.के. गुप्ता यांनी 40 वर्षांपूर्वी पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील यांनी कसबा बावडा इथं लावलेल्या शैक्षणिक संस्थेच्या रोपट्याचं आज डॉक्टर संजय डी. पाटील, आमदार सतेज डी. पाटील, आमदार ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, तेजस सतेज पाटील आणि पाटील कुटुंबियांच्या अथक परिश्रमातून वटवृक्षात रूपांतर झाल्याचं सांगितलं। डॉक्टर डी.वाय. पाटील ग्रुपनं अल्पावधीत शैक्षणिक क्षेत्रात मोठी प्रगती केली असून त्यातूनच हजारो यशस्वी विद्यार्थी घडवलेत। डी.वाय. पाटील ग्रुपनं केवळ चांगले डॉक्टर इंजिनियर्सच नव्हे तर यशस्वी लोक घडवलीत असं सांगत डॉक्टर डी.वाय. पाटील ग्रुपच्या 40 वर्षाच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा मांडला। यावेळी डॉक्टर डी.वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि पालकांनीही मनोगत व्यक्त करत डॉक्टर डी.वाय. पाटील शैक्षणिक संस्थेच्या गुणवत्तेचं कौतुक केलं। कार्यक्रमाला रजिस्ट्रार डॉक्टर एल.व्ही. मालदे, प्रवेश प्रक्रिया प्रमुख प्राध्यापक रवींद्र बेन्नी, प्रथम वर्ष विभाग प्रमुख डॉक्टर नवनीत सांगळे, CHRO श्रीलेखा साटम यांच्यासह विद्यार्थी-विद्यार्थिनी, पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते।